जयंत पाटील यांनी ट्विटरवरून एक मोठी माहिती दिलेली आहे। घड्याळामध्ये वेळ झाली तुतारी फुंकण्याची असं ते म्हणतायत। पक्ष चिन्ह अनावरण सोहळा शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्थळ आहे किल्ले रायगड। याचा अर्थ उद्या किल्ले रायगडावर तुतारी या पक्ष चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। तुतारी पक्ष चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे। घड्याळामध्ये वेळ झाली तुतारी फुंकण्याची असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे। पक्ष चिन्ह अनावरण सोहळा शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी किल्ले रायगडावर असं ट्विट त्यांनी केलं आहे। त्यामुळे आता नवीन चिन्ह शरद पवार गटाला मिळालं आहे। तुतारी हे चिन्ह मिळालं आणि या चिन्हाचं आता अनावरण केलं जाणार आहे। उद्या किल्ले रायगडावर तुतारीचं अनावरण केलं जाणार आहे। तुतारी स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या आवाजाची, युवकांच्या ऊर्जेची, महिलांच्या भरारीची, तुतारी राष्ट्रवादीची। तर हे ट्विट केलं आहे जयंत पाटील यांनी आणि हा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे। पक्ष चिन्ह अनावरण सोहळा 24 फेब्रुवारी किल्ले रायगड असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा किल्ले रायगडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आता तुतारी या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलाय। तर हा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? कालच तुतारी हे पक्ष चिन्ह शरद पवार गटाला मिळालं आणि त्यानंतर आता उद्या सोहळा होणार असल्याचं कळतंय। पक्ष चिन्ह अनावरणाचा कशा पद्धतीचा हा सोहळा आहे? पण नक्कीच एक ऐतिहासिक सोहळा होणार आहे, कारण रायगडावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आपलं जे पक्षाचं चिन्ह आहे तुतारी, या तुतारी चिन्हाचं अनावरण करणाऱ्या दरम्यान हा मोठा सोहळा रायगडावरती होईल। रायगडावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी, प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित असतील। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित असतील, तसेच जयंत पाटील असतील। दरम्यान सर्वच या ठिकाणी उपस्थित असून एक ऐतिहासिक हा निर्णय झालेला, जो केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असं नाव हे शरदचंद्र पवार गट याला दिलेलं आहे। तर तुतारी हे चिन्ह कालच दिलेलं आहे, आता उद्या लगेच याचं अनावरण होतंय। खरं तर तुतारी हे चिन्ह एक इतिहासकालीन ठेव आहे, कारण इतिहासाची एक आपण बघतो यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असेल किंवा शिवकालीन मध्ये असेल सुद्धा तुतारी वापरण्यात आलेली आहे आणि ती तुतारी आता चिन्ह स्वरूपात हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मिळालेले आहे। त्यामुळे रायगडावरती जाऊन याचं अनावरण करण्याचं एक खरं तर योजना ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आहे आणि या योजनेवर महाराष्ट्रामध्ये हे चिन्ह पोहोचवण्यासाठी कुठेतरी याचा फायदा सुद्धा होऊ शकतो। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून, ते आपल्यासोबत रायगड इथून जोडले गेले आहेत। भारत, काय सांगाल? राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी या पक्ष चिन्हाचं अनावरण उद्या केलं जाणार आहे, कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी सुरू आहे? फराहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाला निवडणूक आयोगाने तुतारी ही निवडणूक चिन्ह दिल्यानंतर या चिन्हाचं लोकार्पण आणि अनावरण करण्यासाठी उद्या स्वतः या पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार आणि त्याचबरोबर या पक्षाचे सर्व प्रमुख नेते हे उद्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरती येत आहेत। अर्थातच सकाळी 10 वाजता राजसदरेवरती या तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे। कदाचित फार मोठ्या घोषणा आणि आगामी निवडणुकीच्या बाबतीतली रणनीती सुद्धा या नंतर होणाऱ्या बैठकीत ठरेल असं सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। जी माहिती आपल्याकडे मिळते त्यानुसार स्वतः शरद पवार, त्याचबरोबर सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि जी प्रमुख कार्यकारिणी आहे त्या सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाथर्डीला उपस्थित राहतील आणि त्यानंतर रोपवेने किल्ले रायगडावरती जाणार आहेत। राजसदरेवरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यानंतर निवडणूक आयोगाने जी दिलेली निवडणूक चिन्ह आहे तुतारी हिचं अनावरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। फरा, निश्चितच भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या सोहळ्याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात।
तर एक भव्य दिव्य असा सोहळा शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आला आहे आणि तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर आता त्याचं अनावरण केलं जाणार आहे. किल्ले रायगडावर हा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, कारण इतिहास कालापासून तुतारी ही वापरात आलेली आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा किल्ले रायगड इथं आता शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे. त्यामुळे एकूणच आता उद्याच्या या सोहळ्यामध्ये नेमकी कशा पद्धतीनं तुतारी फुंकली जाते शरद पवार गटाकडून ते बघावं लागणार आहे. तर या सोहळ्याच्या वेळेला पक्ष चिन्हाच्या अनावरणाच्या सोहळ्याच्या वेळेला शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा वेळ लक्ष झाली आहे. तुतारी फुंकण्याची. तुतारी तुतारी स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या आवाजाची, युवकांच्या ऊर्जेची, महिलांच्या भरारीची. तुतारी तुतारी राष्ट्रवादीची. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची. तर हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. हा व्हिडिओ जयंत पाटलांनी शेअर केला आहे. घड्याळ हे राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह आहे आधीपासूनच, पण आता हे पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार गटाला मिळालं आहे आणि त्यानंतर शरद पवार गटाला तुतारी देण्यात आली आहे. पण ज्यावेळेला तुतारीची घोषणा केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.